चला तर आता आपला संसद पंतप्रधान ह्याची आपण थेरी सगळी बघितली. आता त्याच्यावरती पेपरला कशा पद्धतीने प्रश्न विचारले आपण ते पाहणार आहोत. बघा व्यवस्थित बघा, थेरी बघितली. आता प्रश्नाची उत्तर व्यवस्थित बघा. पहिला प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य होण्याकरता किमान वय किती असावे सांगा. लोकसभेचं किती किती 25. मग 30 कुणाचा आहे? राज्यसभा. बरोबर आहे. 30 कुणाचा आहे? राज्यसभा. 30 कुणाचा आहे? राज्यसभा. 18 कोण आहे रे? 18 वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो. आणि 21 ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत सदस्य. परत म्हणजे जेवढ्या पंचायत राज्य समिती म्हणजे निवडणूक असतात, ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक आणि महानगरपालिका नगर परिषद यांच्या निवडणुका, त्यांना वयाच्या अट किती? 21 आहे. एवढं ध्यानात ठेवा. पंचायत समिती, झेडपी आणि मनपा. बरोबर आहे. एवढ्यांची काय 21 आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय. बघा लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 आहे. बरोबर आहे. चूक आहे. किती आहे रे? 30 आहे. बरोबर आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 आहे. किती आहे रे? 35 आहे. बरोबर आहे. बघा प्रश्न कसा विचारलाय आपल्याला वाटतं बघा किती सोपा आहे. 35, 25, 21. पण प्रश्न कसा अप्लाइड विचारलाय ऑप्शन मध्ये, एवढं ध्यानात ठेवा. मग उत्तर काय याचं? फक्त विधान 1 बरोबर आहे. पुढे बघा, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे असते सांगा. प्रश्न किती वेळा विचारलाय आतापर्यंत? 5 वेळा विचारलाय. पंतप्रधान कसा असेल? लोकसभेचा सभापती आहे. लोकसभेचा उपसभापती. विचार आपण बघितलंय, लोकसभेचा सभापती लोकसभेच्या उपसभापतीकडे राजीनामा देतो आणि लोकसभेचा उपसभापती लोकसभेच्या सभापतीकडे राजीनामा देतो. कळलं? कळलं? कळलं का? समजलं? पुढे बघा, खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? बघा खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? कोण नव्हते? बघा पीपी सिंग होते, आय के गुजराल होते, चरण सिंग नव्हते काय? होते चरण सिंग. पण नीलम संजीव रेड्डी नव्हते. आपल्याला सांगा कालच बघितलं नीलम संजीव रेड्डी. कोण होते नीलम संजीव रेड्डी? राष्ट्रपती. नीलम संजीव रेड्डी हे होते राष्ट्रपती. कोण होते? राष्ट्रपती आणि लोकसभेचे अध्यक्ष पण होते. कळलं? बिनविरोध राष्ट्रपती कोण आहेत? नीलम संजीव रेड्डी. कळलं? अमरावती शहर पोलीस 2024 चा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, लोकसभेवर राज्यन्याय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून दिले जातात? उत्तर प्रदेश. मग 2 नंबरला कोण रे? महाराष्ट्र. किती? 48. आणि युपी मधून किती? 80. बरोबर आहे. 3 नंबरला आपण काय बघितलं होतं? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल मधून किती आहेत? 42. बरोबर आहे. बरोबर आहे. 42. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. संसदेमध्ये खालील कोणते घटक समाविष्ट असतात सांगा. संसदेमध्ये खालील कोणते घटक समाविष्ट असतात? आतापर्यंत 10+ वेळा प्रश्न विचारलाय. बघा लोकसभा. उत्तर काय आहे? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. मी काय म्हणलं होतं? राष्ट्रपती हे संसदेचे लोकसभेचे अविभाज्य भाग आहेत. बरोबर आहे. संसदेचे अविभाज्य भाग आहेत म्हणलं होतं ना. मग बघा कसं आहे माहिती का, जर एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करायचं असेल तर त्याच्यावर राष्ट्रपतींना सही केल्याशिवाय त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून काय, राष्ट्रपती हे संसदेचे
घटक आहेत. एवढं ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? कोण आहेत रे? जवाहरलाल नेहरू. एक नंबरला जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, आता मोदी यांचं रेकॉर्ड मोडतील. बरोबर आहे? जवाहरलाल नेहरू उत्तर आहे. बघा, कायद्याची निर्मिती कोण करतं? कायद्याची निर्मिती कोण करतो? ऑब्विसली कायदे मंडळ. म्हणजेच कोण? म्हणजेच कोण? सर्वोच्च कायदे मंडळ कोण आहे? आपल्या देशाचे सर्वोच्च कायदे मंडळ कोण आहे? संसद. बरोबर आहे? संसद. कळलं? पुढचा प्रश्न बघा. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? गुप्त मतदान पद्धत. कळलं? गुप्त मतदान पद्धत. पुढचा प्रश्न बघा. लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? सांगा. लोकसभेतील सदस्य संख्या 545. 552 नाही बघा. 552 नसल्यावर काय टाकायचं? 545. ओके. 10 प्लस वेळा प्रश्न विचारला आतापर्यंत. 10 पेक्षा जास्त वेळा प्रश्न विचारला. पुढे बघा. लोकसभा अध्यक्षांची निवड डॅश डॅश हे करतात. आपण काय म्हणलं? लोकसभा अध्यक्षांना हे आपलं बरोबर आहे. अध्यक्षांची निवड हेच करतात, लोकसभेचे निर्वाचित सदस्य. पण राष्ट्रपती शपथ कुणाला देतात? तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य यांना देतात. एवढं ध्यानात ठेवा. बरोबर आहे? बघा पुढचा प्रश्न. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? राज्यसभा. कायमस्वरूपी स्थायी सभागृह. स्थायी सभागृह. अजून काय म्हणतात त्याला? वरिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृह. आणि लोकसभेला काय म्हणते ते? कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृह. बरोबर आहे? कनिष्ठ सभागृह. पुढचा प्रश्न बघा. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? केंद्रीय कॅबिनेटचा प्रमुख कोण असतो? पंतप्रधान. मग उत्तर काय याचं? पंतप्रधान. बघा प्रश्न कसे विचारते. चालक 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. बघा पुढं. जेव्हा अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. सांगा उत्तर. लोकसभेत. राईट. जेव्हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव किंवा अविश्वास ठराव मंजूर होतो त्यावेळेस पंतप्रधानांना त्यांच्या पदावरून पाय उतार व्हावं लागतं. म्हणजेच सरकार कोसळतं, मंत्रिमंडळ बरखास्त होतं. कुठं? तर अविश्वास प्रस्ताव मांडला जातो लोकसभेत आणि लोकसभेतच मंजूर केला जातो, दुसरीकडे नाही. संसदेत नाही ना राज्यसभेत नाही. नाही नाही. उत्तर काय? लोकसभा. बघा. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? उत्तर काय? राज्यसभा. बघा. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. मग उपराष्ट्रपती त्या सभागृहाचा सदस्य असतो का रे? नसतो. उपराष्ट्रपती. कळलं? कळलं? बरोबर आहे? पुढचा प्रश्न बघा. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? बघा. नाही. लोकसभा सभापती. उत्तर त्याचं आहे लोकसभा सभापती. बघा. अर्थविधेयक असतं का ना, ते अर्थविधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडलं जातं. बरोबर. अर्थविधेयक तुम्हाला सांगतो. अर्थविधेयक. अर्थविधेयक. अर्थविधेयक असते ना ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनं मांडलं जातं. आणि एखादं विधेयक अर्थविषयक किंवा अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभा
सभापतीला असतो. एकदा का विधेयक मांडलं तर ते विधेयक राष्ट्रपतींना मंजूर करावं लागतं. बरोबर आहे. ते विधेयक परत लोकसभेकडे पाठवू शकत नाहीत राष्ट्रपती. ते विधेयक परत राष्ट्रपती लोकसभेकडे पाठवू शकत नाहीत. त्यांना संमती द्यावीच लागते. एवढं ध्यानात ठेवा. अर्थ विधेयक मग कोणाच्या संमतीने मांडलं जातं? राष्ट्रपतीच्याच पूर्वसंमतीनं मांडलं जातं. पुढे बघा. आता बघा कसा प्रश्न विचारलाय. कोणती जोडी बरोबर आहे? राजकीय घडामोडींचे मंत्रिमंडळ समिती, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान, संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समिती, संसदीय कामकाज मंत्री, सुरक्षा मंत्रिमंडळ समिती, रक्षा मंत्री आणि आर्थिक घडामोडींची मंत्रिमंडळ समिती, वित्त मंत्री. उत्तर काय असेल ह्याचं? सर्व असणार आहेत ना? सर्व बरोबर आहे ना? का चुकीचं आहे काय? बरोबर आहे का? बरोबर आहे ना? बरोबर आहे. सर्व जोड्या बरोबर आहेत. पुढे बघा. भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? सांगा. बघा, पहिल्या महिला विचारण्यावर किती भर आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती विचारते, पहिल्या महिला राज्यपाल विचारते. सुषमा स्वराज नाही. याचं उत्तर आहे मीरा कुमार. बरं का? सुषमा स्वराज आताच आहेत. बरोबर. त्याच्या अगोदरही पहिल्या लोकसभेच्या सभापती म्हणून मीरा कुमार यांनी काम केलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? राज्यसभा. मग लोकसभा काय रे? कनिष्ठ आणि प्रथम सभागृह कुठला आहे? लोकसभा आहे. बरोबर आहे. पुढे बघा. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? बघा प्रश्न किती वेळा विचारलाय. असला तर प्रश्न चुकला आपला तर काय खरं नाही. किती आहे उत्तर याचं? 48. बरोबर आहे. सगळ्यात जास्त युपीतून किती? 80. बरोबर आहे. पुढे बघा. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? 25. बघा इथं 25, हे 18 मतदानाचा अधिकार, 35 वर्ष कोणाकोणासाठी आहे रे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. बरोबर आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या तिघांसाठी 35. 25 कोणाकोणासाठी? लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, हे 25. बरोबर आहे. लोकसभा सदस्य, लोकसभा आणि विधानसभा सदस्य. बरोबर आहे. विधानसभा सदस्य. आणि 21 बघा, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि नगर परिषद आणि नगरपालिका, म्हणजेच नगर परिषद आणि महानगरपालिका मनपा यांना 21 असते. आणि राहिलं 30 कोणासाठी असते रे? राज्यसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य. राज्यसभा आणि विधान परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य. कळलं? आता ह्याच्यावर जरी प्रश्न विचारला वयोमर्यादा तर प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. ह्याच्या बाहेर जाणार आहेत का? वेगळं पद निर्माण करून त्याचं वय विचारणार आहेत का? नाही. मग काय ह्याच्यावरच विचारणार आहेत. व्यवस्थित परफेक्ट करून ठेवायचं आपलं काम आहे. एवढं ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा. राज्यसभेचे सभापती कोण असतात? किती वेळा प्रश्न विचारलाय? 20 वेळा.
हा, तरी अजून काही पोरांना येत नाही, नवीन नवीन अभ्यास करणार. एक एक वर्ष क्लास करते तरी येत नाही. विचार करा. काय उपराष्ट्रपती. बरोबर. साहित्यशास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञांमधून जास्तीत जास्त किती, म्हणजे जास्तीत जास्त इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. किती? 12. बरोबर आहे. आणि विधान परिषदेवर सुद्धा किती? 12च करतात. पुढे बघा. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? असं पेपर मध्ये होऊ द्यायचं नाही. 6 ऑप्शन दिसतोय इथं. इथं ऑप्शन कडे लक्षच गेलं नाही. गेला ना हातचा 1 मार्क. गेला का नाही? हा, त्यामुळे 4 ऑप्शन नीट वाचायचे. कळलं का? 4 ऑप्शन नीट वाचायचे. 6 उत्तर नाही त्याचं. राज्यसभा हे स्थायी सभागृह असते, कधीही बरखास्त होत नाही, एवढं ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? हा, सांगा. लोकसभेचे सभापती. कळलं का? उत्तर काय आहे? लोकसभेचे सभापती. जरा अवघड प्रश्न विचारलेला आहे, पण प्रश्न किती वेळा विचारलाय बघा. 20 पेक्षा जास्त वेळा विचारलाय. मी तुम्ही आतापर्यंत तुमच्या डोळ्याखालना प्रश्न जाणं गरजेचं होतं. बघा, ज्यावेळेस संयुक्त बैठक असते, संयुक्त बैठक, संयुक्त बैठक, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे सभापतीच भूषवतात. जर लोकसभेचे सभापती नसतील तर कोण भूषवतं? आता ह्याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. कोण भूषवतं? तर लोकसभेचे उपसभापती. कोण भूषवतं? लोकसभेचे. ह्यांच्यानंतर ना लोकसभेचे उपसभापती. तुम्हाला सांगा, संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात, पण त्याचं अध्यक्षस्थान लोकसभेचे सभापती भूषवतात. आणि लोकसभेच्या सभापतीच्या पश्चात ते नसताना लोकसभेचे उपसभापती. बरोबर आहे. अजून पुढे जाऊ. संयुक्त बैठक ही कोणत्या कोणत्या विधेयकांसाठी असते? अर्थ विधेयकासाठी नसते. संयुक्त बैठक ही फक्त आणि फक्त साध्या विधेयकांसाठी असते. कळलं? ती अर्थ विधेयकासाठी नसते, ती घटना दुरुस्ती विधेयकासाठी नसते. कळलं? कळलं का? कळलं? पुढे बघा. पुढचा प्रश्न. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. किती वेळा प्रश्न विचारला रे? 20 वेळा. बोंबल 20 वेळा प्रश्न विचारलाय. पाठ पाहिजे आपलं सगळं. पटा पटा पटा. 1 सेकंद आपल्या वेळ गेला नाही पाहिजे विचार करण्यात. कळलं? संसदेचे प्रथम सभागृह कोणते? हा, प्रथम सभागृह मग अशीच बघितलं आपण. बरोबर आहे. लोकसभा कनिष्ठ सभागृह. हा, पुढे बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार, बघा कलम 81 चा आला का उल्लेख? आपण उगाच कलम 81 वगैरे असं घेतलेलं नव्हतं. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? 10 पेक्षा जास्त वेळा प्रश्न विचारलाय. किती तर? 552. एवढं ध्यानात ठेवा. आणि त्यातल्या त्यात आता 2 अँग्लो इंडियन सदस्यांची जी निवड होती, निर्देशित होत होते, त्यांची आता ती निवड 104व्या घटना दुरुस्तीनं रद्द केलेली आहे. पुढे बघा. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत, पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? पहिलाच प्रश्न बघितला होता. बरोबर आहे. पण बघा कसा प्रश्न फिरवून विचारलाय. फिरवून कसा विचारलाय? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. बरोबर आहे. पुढे बघा. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? हा,
13 डिसेंबर 2001 ला झालता बघा. प्रश्न विचारलाय तुम्हाला 2023 ला आणि घटना कधी घडली 2001 ला. ध्यानात ठेवायचं कधी महत्वाच्या घटना असते. आता ही कसा का बरं प्रश्न विचारला असेल तर भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला, का बरं प्रश्न विचारला असेल. बरोबर आहे ना, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्हाला काय काय देशात आपल्या झालेत हल्ले झालेत दहशतवाद ते माहित असणं गरजेचं आहे. 26/11 पण माहित पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. पुढे बघा. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून अपात्रतेचे कारण असू शकत नाही. बघा प्रश्न विचारला, या प्रश्नातच एक प्रश्न तयार होते. या प्रश्नातच एक प्रश्न तयार होतोय. कसा बघा, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय संसदेच्या सभागृहाच्या सदस्याची अपात्रता सांगितलेली आहे. कलम किती 102. मग आता याचं उत्तर काय शकतं बघा. जर तो अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल तर तो अपात्र असू शकतो का? म्हणजे असू शकत नाही. विचारलाय प्रश्न काय, अपात्रतेचे कारण असू शकत नाही. हा प्रश्न पण नीट वाचायचा बरं का, असू शकत नाही. मग मला सांगा, जर तो अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल तर तो अपात्र असू शकतो. अपात्र असू शकतो बरं का. जर तो भारताचा नागरिक असेल किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल तर तो अपात्र असतो. तो अपात्र असतो एवढं ध्यानात ठेवा. जर परदेशी देशाचं नागरिकत्व एखाद्या व्यक्तीने स्वीकारलं बरं का, तर आपल्या देशाचं नागरिकत्व राहील का? आपल्या देशाचं नागरिकत्व आपोआप रद्द होतं एवढं ध्यानात घ्या. त्यामुळं नागरिकत्व रद्द झाल्या म्हणल्यावर तो अपात्र असणारच ना. बरोबर आहे. जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत अपात्र ठरला असेल तर अपात्रच असणार आहे. बरोबर आहे. मग तो अपात्र ठरू शकतो. मग तो अपात्र ठरू शकत नाही तर उत्तर त्याचं हे आहे. जर तो खुनाचा आरोपी असेल, खुनाचा आरोपी आहे म्हणून तो अपात्र ठरू शकत नाही. जर खुनाचा आरोपी आहे ना, आरोप सिद्ध झाले असतील तर तो अपात्र आहे. कळलं का? नुसता आरोप केला, मग उद्या मी म्हणलं मला खेडकरवर आरोप करायचे, झालं, फक्त खेडकर आरोपी आहे, त्याच्यावर आरोप सिद्ध झालेत का? नाही. कळलं? उत्तर हे आहे. ह्यानं ह्यातनं अपात्र होऊ शकतं. उत्तर याचं हे आहे एवढं ध्यानात ठेवा बरं का. म्हणजे ह्या गोष्टीतून अपात्र आहे, हे अपात्र ह्याच्या थ्रू अपात्र होतं. तो अस्वस्थ मनाचा असेल, न्यायालयाने ठरवलं असेल किंवा तो भारतीय नागरिकाचा असला आणि दुसऱ्या देशात नागरिकत्व स्वीकारला असेल तरी पण अपात्र असतो. आणि संसदेने बनलेल्या कायद्याद्वारे तो अपात्र ठरला असेल तर तो अपात्र असतो. पुढचा प्रश्न बघा. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? किती आहे? 30 वर्ष आहे. बरोबर आहे. बघा 30 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 30 वर्षापेक्षा जास्त नसावी. आता ह्या दोघात तुम्हाला निवडायचं आहे. जरा वाचताना सुद्धा व्यवस्थित वाचायचं एवढं ध्यानात ठेवा. कळलं का? वाचताना सुद्धा व्यवस्थित वाचायचं आहे. पुढे बघा. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. संसदीय शासन पद्धती बघा. राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात. बरोबर आहे का? लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. बरोबर आहे का? आता हे तर तुम्हाला पहिला ऑप्शन बरोबर. चुकीचं विधान ओळखायचं आहे. तुम्हाला हे कन्फ्युजन करते. पहिलं विधान कन्फ्युजिंग आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहित पण नाही काय आपण वाचलेलं नाही. ठीक आहे. पुढे तर माहित ना आपल्याला लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. कळलं ना? लोकसभा हे स्थायी सभागृह आहे का रे? नाही, विसर्जन होतं त्याचं. मग हे 2 नंबर चुकीचं आहे. मग आपल्याला ओळखायचं आहे कशाला? चुकीचं आहे. बघा ध्यानात ठेवा, जरी पहिली ओळ जरी अशी आपल्याला माहित नसेल तर पॅनिक व्हायचं नाही. पुढचा ऑप्शन वाचायचा. बरं का? पुढे उत्तर असू शकतं. तर पहिलं वाक्य बरोबर आहे मित्रांनो. पहिलं वाक्य बरोबर आहे. कसं?
तर राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या किती आहे रे? 250. बरोबर आहे. मग मला सांगा 250 जागेत राष्ट्रपती किती सदस्यांचं नामनिर्देशन करतात? किती? 12. बरोबर आहे. 12. मग राहिले किती? 238. 238 जी आहे सदस्यसंख्या ती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून दिली जातात. कळलं का? 238 आहे. बरोबर आहे. कळलं? बघा, राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. बरोबर आहे. आणि लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पुढे बघा, राज्यसभेतील सदस्य संख्या किती आहे? किती? 250. बघा प्रश्न किती वेळा विचारला. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना कोणता डाटा वारंवार वाचायचा आहे हे कळलं पाहिजे. प्रश्न कुठं फिरतेत तो घटक आपल्याला माहित पाहिजे आणि अजून प्रश्न कशावर येऊ शकतो त्याचाही उपघटक आपल्याला माहित पाहिजे. हे आपण क्लासमध्ये बघतोय. ते कलम 74, कलम 75, कलम 80, कलम 81, 79 घेण्याचा उद्देश तेच होता, तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळावं म्हणून. कळलं? पुढे बघा, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? आपण उद्या बघणार आहे समित्या. बरं का? उत्तर आहे त्याचं लोकलेखा समिती. बरं का? उत्तर लोकलेखा समिती. पुढचा प्रश्न बघा, धन विधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते? बघा, पहिल्यांदा लोकसभेत मांडले जाते धन विधेयक. बरं का? पहिल्यांदा लोकसभेत मांडले जाते. पण धन विधेयक उत्तर ह्याचं आय थिंक हे असू शकतं. असं म्हणलं नाही की धन विधेयक पहिल्यांदा कुठं प्रस्तुत केलं जातं. बरोबर आहे. जर असा प्रश्न विचारला असता तर धन विधेयक पहिल्यांदा कुठं मांडलं जातं, तर धन विधेयक पहिल्यांदा लोकसभेतच मांडलं जातं. पण फक्त लोकसभेत नाही. का? तर राज्यसभेतही परत पाठवलं जातं. राज्यसभेतही परत पाठवलं जातं. राज्यसभेत पाठवल्यानंतर 14 दिवसांनी 14 दिवस तिथं अडून राहतं. 14 दिवसानंतर ते परत पाठवणं किंवा त्याला संमती देणं राज्यसभेचं काम असतं. एवढं ध्यानात ठेवा. कळलं? कळलं? किती वेळा प्रश्न विचारला बा? 5+ वेळा विचारला. कळलं? धन विधेयक पहिल्यांदा लोकसभेतच मांडलं जातं. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. बरोबर आहे. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? आहे का? बरोबर आहे. राष्ट्रपतीचा आहे ना. बा आपण पहिल्यांदा चर्चा केली ती संयुक्त अधिवेशन. बरोबर आहे. राष्ट्रपतीचा आहे. आणि लोकसभा अध्यक्ष काय असतो त्याचा? काय असतो रे? बरोबर आहे. बघा, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे, बघा, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे सांगा. उत्तर काय असू शकतं? बरोबर आहे. मी काय सांगितलं? कायदा दोन्ही सभागृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. झालं ना. आपण जी चर्चा केली त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आलेला का नाही प्रश्न? बघा, म्हणजे तुम्ही इथं आलाय, जी मी काय बोलतोय त्याच्याकडे तुमचं 100% लक्ष असलं पाहिजे. त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी काय माझ्या मनात सांगत नाही, पुस्तकातलं सांगतोय. कळलं? पुढे बघा, अतारांकित प्रश्नाची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसाची नोटीस कालावधी आहे? 15 दिवसाची. मग अशी पहिलं होतं आपण 15. मग मला सांगा, प्रश्नांचे किती प्रकार असतात रे? 3. तारांकित प्रश्न 1, तारांकित प्रश्न, तारांकित 2, अतारांकित आणि 3 अल्पसूचना प्रश्न. अल्पसूचना याच्यावर प्रश्न पुढे जाऊन विचारू शकतो तुम्हाला. आणि सभागृहाचा पहिला तास असतो त्याला काय म्हणते ती? प्रश्नकाळ तास. बरोबर आहे. काय म्हणते ती? प्रश्नकाळ तास. बरोबर आहे. बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न. झाले एवढंच होते प्रश्न. भरपूर प्रश्न होते. बघितलं? व्यवस्थित अभ्यास करा.
आता कालावधी कमी राहिलेला आहे, रिव्हिजन फास्ट करा. तर आता आपण थांबू. ओके.